नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आज आपला विषय आहे तुलना. आता तुलना ही अशी गोष्ट आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंपेअर करणे म्हणतो. या तुलना करण्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात बरेचसे दुःख येतात आणि तुलना न करण्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातली बरेच सुखे त्याला मिळतात किंवा त्याला सुख मिळतं. तुलना एकतर आपण जे परिधान करणारे कपडे, लत्ते, काही दाग दागिने अशा प्रकारची एक तुलना असते. दुसरा भाग आहे पैशाची, परिस्थितीची, त्याच्या दर्जाची आणि प्रतिष्ठेची तुलना असते. तिसरी गोष्ट पदाशी संबंधित तुलना असते. चौथी गोष्ट आपण आपल्या ज्यावेळेस आपली मुलं शिकतात किंवा आपले नातेवाईक शिकतात त्यावेळेस त्यांच्याबरोबर स्पर्धेची तुलना असते. आता पहिली जी तुलना आहे ती वस्त्र आणि वस्तू यांची जी तुलना असते ती थोडीशी ईर्ष्यावजा असते. बऱ्याच वेळेस आपण आजूबाजूला पाहतो की काही महिला असतील किंवा काही पुरुष असतील, जे आपण म्हणतो की त्यानं ब्रँडेड कपडे घेतले, त्याने ब्रँडेड साडी घेतली, ब्रँडेड पर्स घेतली किंवा ब्रँडेड ही वस्तू घेतली आणि आपण त्याच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीनं तुलना करू लागतो किंवा समाजात काही घटकाबरोबर या वस्तू आणि परिधान करण्याच्या वस्तूवरून तुलना केली जाते आणि मग त्याच्यातून विनाकारण व्यक्तीला दुःख निर्माण होतं. मला असं वाटतं की ज्याच्यापाशी ज्या पद्धतीची समजा त्याची ऐपत आहे किंवा त्याची क्षमता आहे त्यानुसार तो जर वस्त्र धारण करीत असेल तर त्याच्यामध्ये त्याचा आनंदच आहे. परंतु ही जी तुलना केली जाते किंवा तुलना करण्याची जी मनात इच्छा होते यामुळं दुःख निर्माण होतं. म्हणून अशा दुःखाला बळी न पडता शक्यतो आपली तुलना, कारण आपण आपल्यातच खूप मोठे आहेत, आपण आपल्यासाठी खूप आत्मविश्वासी आहेत. आपल्याला जे ईश्वरानं दिलंय, ज्या परिस्थितीत दिलंय त्या परिस्थितीत आपल्याला त्या गोष्टी मिळतात. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याची त्या वस्त्र आणि परिधान करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याबद्दल सोडून द्या. ही तुलना आजच सोडून द्या. दुसरा भाग आहे पैसा, प्रतिष्ठा, पद. हा जो भाग आहे यामध्ये बऱ्याच वेळेला ज्यांच्याकडे थोडीफार पैसा आहे किंवा पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, असे लोक इतरांशी वागताना थोडेसे समोरच्याला थोडंसं गरिबीच्या दृष्टिकोनातून बघतात किंवा थोडीशी त्यांची वागताना हेळसांड करतात. तर अशी केली गेली नाही पाहिजे. आणि ज्यांची थोडीशी परिस्थिती डाऊन आहे किंवा त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध नाही, जसे पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्यांनी सुद्धा वागताना जर ते मोठे आहे, त्यांच्यापाशी सर्व काही आहे, ते सर्व वस्तू वापरतात, अशा पद्धतीचा त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशी जी गोष्ट आहे ही जर मनात आणून त्यांच्याबरोबर तुलना केली किंवा त्यांच्याकडे खूप मोठं घर आहे, त्यांच्याकडे खूप मोठी गाडी आहे, त्यांचं बँक बॅलन्स खूप मोठा आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत किंवा ते खूप मोठ्या पदावर आहेत, अशी सतत जर तुमच्या माइंड सेटअपमध्ये जर तुलना असेल तर ही तुलना तुम्हाला दुःखास कारणीभूत ठरते. तुम्हाला ज्या प्रमाणात निसर्गानं ठेवलं आहे त्या प्रमाणात तुमच्या किमान गरजा भागतात. भौतिक सुखामध्ये अमर्याद कितीही पैसा असला तरी पुरू शकत नाही. त्यामुळं अशा प्रकारचे आपण काहीतरी छोटे किंवा न्यूनगंड आहेत आणि ती मोठ्याची तुलना केली पाहिजे असे डोक्यातून विचार काढून टाका. यामुळं तुम्हाला दुःख होणार नाही, सुख मिळेल. तिसरा भाग असा आहे की आपले मुलं असो किंवा नातेवाईक असो, ते शाळेत जातील किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतील किंवा एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला त्यांचा प्रवेश असेल, आपण सतत पालक या नात्यानं बोलताना त्यांना सांगतो, अरे त्यानं नंबर मिळवला, तो 1 नंबर आला, त्यानं चांगले मार्क मिळवले, त्याची शाळेत खूपच प्रगती, त्यानं त्याच्या व्यवसायामध्ये खूप नाव केलं.
ही जी तुलना करून तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातेवाईकांना सतत जे जाणवून देता, तर या तुलनेमध्ये सुद्धा एक प्रकारचं दुःख निर्माण होतं. म्हणून त्याची जी प्रगती आहे किंवा तुमच्या मुलाची जी प्रगती आहे त्याला प्रेरणा द्या, त्याला प्रोत्साहन द्या. तू करतोस ते सुद्धा चांगलं आहे, आणखीन तू प्रयत्न कर, अशा पद्धतीचं त्याच्यापुढं मांडणी करा. आणि त्याला सतत सांगू नका तो शेजारच्याचा मुलगा खूप मेरिटमध्ये आला आहे, त्यानं खूप मार्क घेतलेत. अशा प्रकारची तुलना करून तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक दुःख ओढवून घेता. म्हणून तुलना ही मूळ दुःखाला कारण आहे. म्हणून संपत्ती, पैसा, पद, प्रतिष्ठा, वस्त्रधारण किंवा वागताना, बोलताना आणि शाळेत, स्पर्धेत या सगळ्या गोष्टीत तुलना सोडून द्या. जसं तुम्हाला ईश्वरानं ठेवलंय त्या पद्धतीत समाधानी माना. ज्या परिस्थितीत तुम्ही जगता, जी किमान साधने आहेत त्याच्यात समाधान माना. कुठल्याही गोष्टीची तुलना न करता जर तुम्ही आयुष्य जगाल तर नक्कीच तुम्ही अतिशय सुंदर आणि शांत आणि समाधानी आयुष्य जगाल. जर तुम्हाला आजच्या गोष्टी जर माझ्या आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण इथे थांबू. पुन्हा नंतर एक समस्या घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.